याच वेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी प्रशासनानं खरतर जंतर मंतर जवळची 5 मेट्रो स्थानकं बंद केलेली आहेत। या 5 मेट्रो स्थानकांवरून आंदोलन मोठ्या प्रमाणात येऊ शकतात हा कयास बांधून खरतर ही मेट्रो स्थानकं बंद केलेली आहेत। मात्र त्याचबरोबर या भागात या 5 मेट्रो स्थानकांवरून नियमित ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होऊ शकते। त्याचबरोबर परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। आज पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर चलो संसद हा मोर्चा निघणार होता। मात्र त्यापूर्वीच दुपारची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी खरतर आंदोलकांना रोखण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। काही प्रमाणात आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागलेला आहे। आंदोलन हे संसदेपर्यंत पोहोचू नये याच एका कारणासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। आंदोलकांना रोखण्यासाठी जीवतोड मेहनत आता हे पोलीस करताना दिसतात। आपण पाहतोय जंतर मंतरवर या रस्त्यावर पोलिसांनी काहीसा लाठीचार्ज केलेला आहे। आंदोलकांनी आक्रमक होऊ नये त्यासाठी खरतर हा लाठीचार्ज केला आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून हे आंदोलन पांगवणं खरतर गरजेचं आहे आणि त्यासाठी हा लाठीचार्ज केलेला आहे। खरतर या आंदोलनासाठी परवानगी मिळाली नव्हती, परवानगी घेतली गेली नव्हती आणि आता त्यानंतर असं कळतंय की आजच्या आंदोलनाची परवानगी नाकारली गेलेली आहे। ही परवानगी नाकारली गेल्यानंतर सुद्धा हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि म्हणूनच आता विनापरवानगी आंदोलन काढू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय। इथं पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटपट झालेली आहे। जंतर मंतरवर लाठीचार्ज झालेला आहे। सीजेपीचा दिल्लीमध्ये एल्गार आज संपूर्ण देशभर खरतर गाजतोय। मात्र एकच केवळ मागणीसाठी त्यांनी हे संपूर्ण आंदोलन पुकारलेलं आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। या एकाच मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलन केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं संसदेमध्ये अनेक मुद्दे चर्चेसाठी आहेत आणि त्याचबरोबर विरोधक आग्रह करतायत की फक्त सुरुवातीला या मुद्द्यापासून सुरुवात करूया आणि त्याच वेळी संसदेच्या बाहेर अगदी जंतर मंतर पासून ही सगळी रस्ते दिल्लीचे रस्ते जे आहेत त्या आंदोलकांनी भरून गेलेले आहेत। मोठ्या संख्येने देशभरातून आंदोलक दिल्लीच्या जंतर मंतरवर काल रात्रीपासून जमलेले आहेत आणि आज त्यांचा एल्गार मोर्चा होता। मात्र या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतोय पोलीस तैनात केलेले आहेत, मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। पोलीस या आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न करतायत आणि या थोपवण्याच्या प्रयत्नामध्ये काहीसा सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांकडून केला जातोय। आपण आंदोलक एका बाजूला बघतोय, इथं दिपकेंच्या नेतृत्वामध्ये खरतर हे आंदोलन सुरू झालं होतं आणि अर्थातच हे आंदोलनानं काही काळामध्येच वेगवेगळी वळणं घेतली आणि आज हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्रीचे आहेत, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी या वळणावर येऊन ठेपलेलं आहे। आता त्याचसाठी 22 दिवस सोनम वांगचुक यांनी या ठिकाणी उपोषण केलं। मात्र सरकारकडनं कोणतीच दखल घेतली गेली नाही, तेव्हा आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। अर्थात 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना इस्पितळात भरती केलं गेलं आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी स्वतःहून आमरण उपोषण पुकारलेलं। काल सकाळपासून त्यांनी हे पुकारलं, त्यानंतर आज त्यांनी ते मागे सुद्धा घेतलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याचं पाहायला मिळतंय। तर सीजेपीकडनं राजधानी दिल्लीमध्ये संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। नीट पेपर फुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर हा मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि अशामध्येच मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर गोळा झालेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद केलेली आहे, जामच लावलेले आहेत। तर पोलिसांनी संसद भवन परिसरातल्या 5 मेट्रो स्थानकं सुद्धा आता बंद केल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। मेट्रो स्थानकं बंद आहेत, पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर सीजेपीचा एल्गार पाहायला मिळतो।
या आंदोलनाला राज्यातून वाढतं पाठबळ आणि समर्थन पाहता पुण्यातल्या FTI संस्थेत वांगचूक यांच्या समर्थनासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। पुण्यामध्ये FTI मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलेले आहे। तर नागपूरमध्ये दुसरीकडे संविधान चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय। सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ नागपुरात शांतता मार्च आयोजित केला गेलाय आणि वरायटी चौकामध्ये परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेला। या आंदोलनामध्ये शिवसेना, उबाठा आणि विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत। तर नाशिकमध्ये सुद्धा नीट पेपर फुटी आणि वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं गेलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधी पक्षातल्याच सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांनी हे आंदोलन केलं। दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीडच्या परळीत सुद्धा सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ शैक्षणिक केंद्रांचं बंद केलेलं आहे आणि त्याचं आवाहन केलं गेलं। विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी या बंदला पाठिंबा दाखवला आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही केली। परळी शहरामध्ये आज शाळा आणि महाविद्यालय अगदी बंद ठेवायचंही आवाहन केलंय। जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या मी जंतर मंतर परिसरातल्या पार्लमेंट स्ट्रीट या रस्त्यावरती आहे आणि जर बघितलं माझ्या मागे मोठा युवकांचा समूह आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यांनी एक जे आंदोलन करत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा आणि राजीनामा घेण्याची गरज आहे, कारण की नीटच्या मुद्द्यावर त्यांनी ज्या पद्धतीने देशातील सर्वसामान्य तरुणांना, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना पुढे जावं लागलं, संविधानाच्या विरोधामध्ये काम करणारं काम यांनी केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता संपूर्ण पार्लमेंट स्ट्रीट परिसर जर बघितला हा कार्यकर्त्यांमध्ये भरून गेलेला आहे, युवकांनी भरून गेलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने युवक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे हातामध्ये झेंडे, तिरंगा घेऊन अनेक तरुण देखील इथे आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच जर बघितलं आपण तर समोर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा आरोप आहे की जेव्हा जेव्हा त्यांना आंदोलन चिरडून टाकण्याचं काम करायचं असतं तेव्हा तेव्हा ते पोलिसांना पुढे करतात। अशा प्रकारची Parliament, then Sonam sir will break his fast and all. How this came to yoga high. आपण पाहतो या ठिकाणी जंतर मंतर परिसरातली आता इंटरनेट सेवा सुद्धा बंद केलेली आहे। आंदोलनाचे अपडेट्स फार मोठ्या प्रमाणात पसरू नयेत यासाठी जॅमर्स लावलेले आहेत। इथं आंदोलक सुद्धा काही बेशुद्ध पडतायत असं दिसतंय आणि त्यांना वारा घालण्याचं काम सुद्धा सुरू आहे। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी या ठिकाणी झाली, त्याच वेळी काही ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्याचबरोबर संसदेकडे जायचं या एकाच ध्येयानं झपाटलेले हे आंदोलक अशी सगळी परिस्थिती सध्या दिल्लीमध्ये पाहायला मिळते। दिल्लीमध्ये संसदेवर आक्रमण करण्यासाठीच या आंदोलकांचा वेढा पडलेला आहे आणि त्याच्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणून आता 5 मेट्रो स्थानकं बंद ठेवली जात आहेत। पोलीस या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये यासाठी तैनात केलेले आहेत आणि त्याच प्रकारची काळजी सुद्धा घेताना दिसत आहेत। काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला जातोय तर त्याचबरोबर मोठ्या संख्येनं आंदोलकांना रोखण्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि त्यांचे प्रयत्न सुरू असताना पाहायला मिळतोय। संसद भवनाजवळ थेट आंदोलकांनी पोहोचू नये यासाठी तिथले मार्ग बंद केलेले आहेत। त्याचबरोबर जवळपासची 5 मेट्रो स्थानकं सुद्धा बंद केल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा आता आंदोलकांना रोखण्यामध्ये पोलिसांना यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या आंदोलकांचा मुद्दा आता संसदेत चर्चेला घेतला जातोय का, अधिवेशनात चर्चेला घेतला जातोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आंदोलकांची बाजू कोण मांडताय आणि त्यावर प्रत्युत्तर कसं मिळतंय हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। अर्थात आपण पाहतोय या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायला हवी। खरं तर नीट परीक्षा फुटली आणि त्यानंतर नीटचे पेपर केवळ आजचे नाहीत तर गेले अनेक वर्ष फुटत होते हे समजल्यानंतर खरं तर हे CJPचं आंदोलन पेटलं आणि त्यानंतर काही दिवसातच ते दिल्लीमध्ये पाहायला मिळालं। तर CJPच्या आंदोलनाला
पाठिंबा वाढताना दिसतोय। आपण महाराष्ट्रातला हा पाठिंबा बघतोय। ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आंदोलक जमा झालेले आहेत। आव्हाडांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलक आहेत। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलकांनी एकत्र आलेले आहेत। सिंधुदुर्गात, कोकणात सुद्धा आपण पाहतोय तर अगदी शांततापूर्व मार्गाने एका ठिकाणी बसून निषेध केला जातोय। संभाजीनगरामध्ये सुद्धा हातामध्ये पोस्टर्स घेऊन घोषणा दिल्या जात आहेत। दिपके यांचं घर संभाजीनगरात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समर्थक आलेले आहेत। एकंदर संपूर्ण महाराष्ट्रातनं वाढता पाठिंबा या ठिकाणी दिसतोय। आता काही स्थानिक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दाखवलेला आहे। त्यानंतर मोठ्या संख्येनं देशभरात विविध ठिकाणी पाठिंबा दिला जातोय। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा वाढताना मिळतोय। राज्यामध्ये ठिकठिकाणी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जात आहे। ठाण्यामध्ये केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडी एकवटलेली आहे। जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलंय। तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नवी मुंबईच्या वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी रास्ता रोको केलाय। कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली आहे। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला। तर सिंधुदुर्गामध्ये कुडाळ इथं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं। नीट परीक्षेमध्ये कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली गेली आणि यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तर दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता संभाजीनगरात सुद्धा उमटलेले पाहायला मिळतात। यावेळी संभाजीनगरमध्ये आझाद समाजाच्या आंदोलनामध्ये अंबादास दानवेंची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी आझाद पार्टीच्या वतीनं क्रांती चौकामध्ये भव्य निदर्शनही केली गेली। आपण पाहतोय जंतर मंतर परिसरामध्ये आपण पाहतोय एके ठिकाणी आपण आंदोलक पाहतोय, दुसऱ्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त पाहतोय। या ठिकाणी संसद भवनाजवळ मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलेला आहे। आंदोलकांनी या ठिकाणी पोहोचू नये यासाठी हा बंदोबस्त केलेला आहे। राजधानीमध्ये आज सीजेपीच्या आंदोलकांचा मोठा विळखा पडल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि त्याच वेळी संसदेच्या बाहेर जे संसदेत पोहोचू शकत नाही त्यांनी संसदेचे रस्ते सगळे जाम केलेले आहेत। या ठिकाणी इंटरनेट सध्या बंद केलेलं आहे। 5 मेट्रो स्थानकं बंद केलेली आहेत। कोणत्याही प्रकारे आंदोलन अजून मोठ्या प्रमाणावर भडकू नये यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्न करताना दिसतंय। दुसरीकडे संसद भवनाजवळ सुद्धा मोठी सुरक्षा तैनात केलेली आहे। कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी ही सुरक्षा तैनात केलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय जंतर मंतरच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले आहेत। केवळ दिल्लीतूनच नाही तर देशभरातून हे नागरिक आलेले आहेत। यात केवळ विद्यार्थी नाहीत तर इतरही अनेक आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्या या एका मागणीसाठी सुरू झालेलं हे आंदोलनाचा आजचा 22वा दिवस आहे आणि 22 दिवसानंतर मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। चलो सांसद असं म्हणत अभिजित दिपकेनं आवाहन केलं आणि त्यानंतर देशभरातनं आंदोलक या ठिकाणी गोळा झालेले आहेत। नीट पेपर फुटी आणि त्याचबरोबर तत्सम पेपर फुटींचा प्रश्न रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी पेलली नाही असं म्हणत त्यांचा राजीनामा घ्यावा या एका उद्देशाने हे आंदोलन पेटलं होतं आणि त्याचसाठी हे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत। अर्थात कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि हे सगळे पोलीस आता काही ठिकाणी आंदोलन शमवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करणं पोलिसांना भाग पडलेलं आहे। काही ठिकाणी जंतर मंतरवरच सौम्य लाठीचार्ज पोलिसांनी केलेला आहे। आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसांची सुरक्षा इथं मोठ्या संख्येने दिसून येते। दुसरीकडे आपण आंदोलकांच्या गोटामध्ये पाहूया तर आझादी आझादी अशा घोषणा हे आंदोलक देत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये भारताचा तिरंगा आहे, संविधानाची प्रत आहे, भगतसिंहांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सुद्धा आहे। अशा प्रकारचे एलिमेंट्स घेऊन हे आंदोलक या ठिकाणी आता जमा झालेले आहेत। त्यांना ओढ लागली आहे ती संसदेवर जायची। राजीनाम्याचा मुद्दा संसदेवर चर्चेला घेतला जावा याच एका मागणीसाठी आता या ठिकाणी
हे आंदोलक जमलेले आहेत. आपण पाहतोय आंदोलन सुरू झाल्यापासून खरं तर कोणत्याच राजकीय पक्षानं या आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये अनेक स्थानिक आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि त्याचबरोबर कुठलाही राजकीय पक्ष सक्रिय आंदोलनामध्ये सहभागी झालेला नसला तरी सुद्धा पाठिंबा दाखवलेला आहे. महाराष्ट्राची गोष्ट आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले जात आहेत. आपण संसद भवनाजवळचे दृश्य पाहतोय. या ठिकाणी मोठी सुरक्षा आज तैनात केलेली आहे. आजपासून हे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर चर्चा आज या अधिवेशनामध्ये होणार आहे. त्याचवेळी आता या आंदोलनाची चर्चा सर्वात प्रथम व्हावी यासाठी विरोधकांचा आग्रह सुद्धा आहे असं पाहायला मिळतंय. तेव्हा अर्थातच दुपारपर्यंत नेमकी कोणत्या कोणत्या गोष्टींवर आज चर्चा झाली हे कळणार आहे. या आंदोलनाबाबत काय चर्चा झाली हे सुद्धा लवकरच समजणार आहे. मात्र त्यापूर्वीची आपण ही दृश्य पाहतोय. अगदी दुपारपर्यंत आंदोलकांनी या जंतर मंतरच्या रस्त्यावर ठाण मांडलेलं पाहायला मिळतंय.